रिझर्वेशन कास्ट बेसिसवर नको, इकॉनॉमिक बेसिसवर पाहिजे, हे वाक्य तुम्ही किती वेळा ऐकलंय? एक प्रश्न आहे, जर रिझर्वेशन फक्त गरिबी दूर करण्यासाठी असतं तर मग EWS रिझर्वेशन आधीच आहे ना. गरीब कोणत्याही जातीचा असेल त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था आधीच अस्तित्वात आहे. मग SC ST OBC रिझर्वेशन कशासाठी? कारण रिझर्वेशनची निर्मिती गरिबी हटवण्यासाठी झालीच नव्हती. ती झाली होती सेंचुरीज ऑफ कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन, एक्सक्लुजन आणि रिप्रेझेंटेशनच्या अभावाला ऍड्रेस करण्यासाठी. गरिबी हा आर्थिक प्रश्न आहे, पण जातीय भेदभाव हा सामाजिक प्रश्न आहे. दोन्ही वेगळे आहेत. आजही लग्न करताना किती जण कास्ट बघतात? कॉलेज, हॉस्टेल, वर्कप्लेसमध्ये कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशनच्या बातम्या अजून का येतात? जर पैसा आला म्हणजे इज्जत मिळत असेल तर हे सगळं अजून का चालू आहे? म्हणून प्रश्न असा नाही की इकॉनॉमिक रिझर्वेशन असावं का, कारण ते तर आधीच आहे. खरा प्रश्न हा आहे, जातीय भेदभाव संपला आहे का? जोपर्यंत आजार आहे तोपर्यंत औषधाची गरज लागणारच आहे ना. ऍग्री असाल तर सेव्ह करा, डिसऍग्री असाल तर कमेंटमध्ये तुमचं लॉजिक नक्की सांगा. जय हिंद, जय भारत.